नमस्कार. ANN न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. ऐकूया आज दिनांक 22 जून 2025 चे गुन्हेविषयक बातमीपत्र. असा आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील ताज्या गुन्हेगारी बातम्यांचा आढावा. बावधनमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा. पुणे बावधन येथे शेअर मार्केटमध्ये मोठ्या फायद्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची जवळपास 4 कोटी रुपयांची म्हणजे 3.98 कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 1 जानेवारी 2023 ते 31 जुलै 2024 या कालावधीत हा गुन्हा घडला. आरोपींनी बनावट ईमेल आयडी आणि ICICI सिक्युरिटीजच्या बनावट कॉन्ट्रॅक्ट नोट्स वापरून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला काही रक्कम परत करून विश्वास जिंकल्यानंतर त्यांनी उर्वरित रक्कम हडप केली. बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी फरार आहेत. चिंचवडमध्ये कौटुंबिक वादातून महिलेला मारहाण, दगडफेक. चिंचवड पाग्याची तालीम येथे 21 जून रोजी दुपारी कौटुंबिक वादातून एका महिलेला मारहाण करून दगडफेक करण्यात आली. फिर्यादीने आरोपीच्या पतीला काही गोष्टी सांगितल्याच्या रागातून आरोपी महिला आणि तिच्या एका पुरुष साथीदाराने हा हल्ला केला. आरोपीने महिलेचे केस धरून मारहाण केली तर दुसऱ्या आरोपीने डोक्यात दगड मारून तिला जखमी केले. चिंचवड पोलीस तपास करत आहेत. चाकणमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेने अँब्युलन्स ड्रायव्हरचा मृत्यू. चाकण शिक्रापूर रोडवरील बहुळी येथे 21 जून रोजी सकाळी एका भीषण अपघातात 32 वर्षीय अँब्युलन्स ड्रायव्हर सतीश मिलिंद गंगावणे यांचा मृत्यू झाला. रस्त्याने चालत असताना एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली आणि चालक घटनास्थळावरून पसार झाला. चाकण पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत. रावेटमध्ये कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी. रावेट पुनावडे येथे 9 जून रोजी रात्री एका कारच्या धडकेत 45 वर्षीय दुचाकीस्वार सचिन पांडुरंग लोहार गंभीर जखमी झाले आहेत. आरोपी हेमंत सुभाष ढडील याने भरधाव आणि निष्काळजीपणे कार चालवून फिर्यादीच्या पतीच्या दुचाकीला समोरून धडक दिली. यात त्यांच्या नाकाला, खांद्याला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. रावेट पोलीस तपास करत आहेत. पिंपरीमध्ये गांजा विक्री करताना तरुण अटकेत. पिंपरी माऊली चहा चौक येथे 21 जून रोजी सकाळी अंमली पदार्थ विक्री करताना 19 वर्षीय योहान अरुण आंब्रे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून 9,700 रुपये किमतीचा 194 ग्राम गांजा जप्त करण्यात आला. पिंपरी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोशीमध्ये अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या सटक. मोशी माई हॉटेल शेजारील मोकळ्या मैदानात 21 जून रोजी सकाळी अवैध देशी दारू विक्री करताना 39 वर्षीय अनिल अप्पाराव भुंबे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 3220 रुपये किमतीच्या पॉवर लाईम पंच देशी दारूच्या 46 बाटल्या जप्त करण्यात आल्या. भोसरी MILC पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. चिखलीमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, महिला आरोपीला अटक. विसावा चौक, कुडाळवाडी, चिखली येथे रोडच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत 21 जून रोजी दुपारी एका जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. पोलिसांनी एका महिला आरोपीला 1,060 रुपये किमतीच्या जुगारीच्या साहित्यासह रंगेहात पकडले. चिखली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिबवेवाडीमध्ये ऑनलाईन IPO गुंतवणुकीचे आमिष दाखवून 40 लाखांहून अधिक हडपले. बिबवेवाडी पुणे येथे ऑनलाईन IPO गुंतवणुकीच्या नावाखाली एका 64 वर्षीय महिलेची 40,20,963 रुपयांची फसवणूक झाली आहे. 16 फेब्रुवारी ते 21 मे 2025 या कालावधीत ही घटना घडली. सुरुवातीला थोडा नफा देऊन विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी मोठी रक्कम उकळली. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी अद्याप फरार आहेत. विश्रांतीवाडीत घरफोडीत 2.31 लाख रुपयांची रोख रक्कम आणि दागिने लंपास. विश्रांतीवाडी एकतानगर येथील तिरुपती कॅम्प सोसायटीतील एका बंद फ्लॅटमधून 20 जून रोजी सकाळी 2,31,000 रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले आहेत. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून हा ऐवज लंपास केला. विश्रांतीवाडी पोलीस तपास करत आहेत. खडकीमध्ये साडी वाटपाचा कार्यक्रम चालू असल्याचे सांगून दागिने आणि रोख रक्कम लंपास. पुणे शहरातील बोपोडी चौक आणि खडकी रेल्वे स्टेशन परिसरात 20 जून रोजी दुपारी एका 59 वर्षीय महिलेची फसवणूक झाली आहे. 2 अनोळखी इसमांनी साडी वाटपाचा कार्यक्रम चालू असून तुमचे दागिने काढून पिशवीत ठेवा असे सांगून तिच्याकडील 32,000 रुपये रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा एकूण 82,000 रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला. खडकी पोलीस तपास करत आहेत. खडक परिसरातून 11 लाखांहून अधिक किमतीचे दागिने लंपास. पुणे शहरातील खडक परिसरात एका बंद घरातून 11,51,100 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले आहेत. 13 ते 21 जून 2025च्या रात्री दरम्यान गुरुवार पेठ रोशनी हाऊसिंग सोसायटी येथेही घरफोडी झाली. खडक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सहकारनगरमध्ये 50,000 रुपये किमतीचे चंदनाचे झाड चोरले. सहकारनगर पुणे येथील स्नेहसदन बंगल्याच्या आवारातून 21 जून रोजी पहाटे 50,000 रुपये किमतीच्या चंदनाचे झाड कापून चोरून नेण्यात आले. चंदनाच्या झाडांची चोरी हा एक गंभीर गुन्हा आहे आणि याची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असते. पर्वती पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हडपसरमध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. हडपसर ड्रीम्स एलिगन्स सोसायटी येथे दुपारी 29 जून रोजी दीपिका प्रमोद जाधव या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. सासूने माहेरून पैशाची मागणी करून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. काळेपडळ पोलीस या प्रकरणी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तपास करत आहेत. कोथरूडमध्ये ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणुकीत 17 लाखांहून अधिक रकमेचा गंडा. कोथरूड पुणे येथे ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये चांगल्या मोबदल्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 17,98,369 रुपयांची फसवणूक झाली आहे. 28 डिसेंबर 2024 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत ही घटना घडली. आरोपींनी टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करून आणि टास्कच्या माध्यमातून पैसे विविध बँक खात्यांवर ट्रान्सफर करण्यास सांगितले. कोथरूड पोलीस तपास करत आहेत. आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक बातम्या आणि माहितीसाठी पाहत रहा ANN न्यूज नेटवर्क.